गेली स्पर्धेला. स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवल्या गेले. पॉवर पेचं षटक पहिला बॉल ओव्हर द विकेटने. 30 साठी प्लेन चांगली होती. खूपच चांगला ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये मिडॉन मध्ये पाहायला मिळालं. फक्त सिंगल येते. यतीच्या खात्यामध्ये सिंगलने खातं ओपन केले किरण स्मृती सरस्वती खालिंग टीमचं. यतीश शेलार शुभम शेलार ही जोडी तोडावी लागेल. दोघेही मोठ्या संख्येने मोठ्या वेगाने धाबा जमा करत असतात. विशेष करून सुरुवातीला शुभम शेलार आक्रमण चढवतो. त्यानंतर त्याची जर विकेट गेली तर यतीश शेलार धाबा जमा करण्याची जबाबदारी स्वीकारत असतो. ही त्यांची रणनीती प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेदांत पाटील राऊंड द विकेटने ऑन साइडला स्विंग केलाय. पिकअप शॉट बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार षटकार. जोडले गेले त्यांचं देखील सर्च स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. दीपक चिपालबी आपले देखील स्वागत. आपण देखील यायचे. पुढचा बॉल शुभम साठी फुल टॉस समोर उडवलाय. अगदी बाणासारखा सरळ ठोकलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. हा दुसरा षटकार. सुरुवातीला आक्रमण चढवते. षटकारांच्या हॅट्रिक वर आहेत शुभम शेलार. कमी गतीचा खूपच दूर ठेवला. पॉईंटचा इशारा. चर्चा आपण करत होतो की सुरुवातीला शुभम शेलार आक्रमण चढवतो. त्याची विकेट गेल्यानंतर यतीश शेलार मोठे फटके सजवत असतो. ही त्यांची रणनीती असते. म्हणून पहिल्याच बॉलवर सिंगल स्ट्राईक दिली शुभमकडे आणि त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. टीमची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. कॅप्टन वेदांत पाटील राईट अँड राऊंड द विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी यावेळेस ऑन साइडला स्लॉग इट केलाय. बॉल हवेत. फाईन क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धाबा वाचवले आपल्या टीमसाठी. फक्त सिंगल येते. धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 वर. विकेट घ्यावे लागतील. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं गणेश इलेव्हन कुकसे टीमने 75चं टार्गेट खानपे टीमच्या समोर ठेवलं होतं. विकेट जर आल्या नाही, यतीश शेलार असेल शुभम शेलार असेल याची जर विकेट आली नाही तर धावांचं डोंगर धावांचा पर्वत उभारला जाऊ शकतो. त्यांच्याकडे क्षमता आहे. त्याचं प्रात्यक्षिक शुभम शेलारने दाखवले. यतीश शेलार स्टॅकिनवर खूप लांबवरचा रनअप वेदांत पाटीलचा. लेग स्टम्पवर ठेवला होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न लेग स्टम्पच्या बाहेर. लेंथ चांगली होती. लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली यावेळेस वेदांत पाटीलची. मागच्या मॅच मध्ये याच वेदांत पाटीलने आक्रमण चढवत असताना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जिंकली. टीमचे कॅप्टन आहेत. 40 धाबा ठोकून काढल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. पहिले षटक सुरू आहे. टीमची धावसंख्या बिनबाद 16. यतीश साठी पुढचा बॉल क्रॉस बॅटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॅटची अतली कडा लागली. प्रॉपर इलिव्हेशन नाहीये. टायमिंग सध्या करता आलं नाही यतीशला. थोडासा क्रीजच्या डीप मध्ये गेला होता. मागे जात असताना ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. सिंगल येते. धावफलक जाऊन पोचले 17 वर. खतरा निर्माण झालाय पहिल्याच ओव्हरमध्ये. अशी बॅटिंग आपल्याला शुभम शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 बॉल फेस केले. 13 धावांचं त्याने योगदान दिले. वाड्याचा पाडा टीमचे समर्थक अक्षय या ठिकाणी जोडले गेले. त्यांचे देखील स्वागत. शुभम स्टॅकेनवर 17 धावा टीमच्या खात्यामध्ये. कोणती विकेट नाहीये यावेळेस. बॅटची एज बॉल हवेत. विकेट किपर चेंडूच्या खालीने विकेटची चर्चा आपण करत होतो. त्या चर्चेला उदान आले. विकेट मिळून दिली आहे. गोलंदाज वेदांत पाटीलने पहिला झटका लागलाय किरण स्मृती सरस्वती खालिंग टीमला.
याची डोले संघ धनेश 11 कुकसे संघ पोचलाय, परंतु पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या फेरीसाठी किरण स्मृती खालिंग टीमला बाय मिळाली. जर या मॅच मध्ये खालिंग संघ विजेता होईल तर मग चिठ्ठ्यांचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये एजी डोले आणि धनेश 11 कुकसे यांच्यामध्येच होईल. सामना कोण जिंकेल? पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर खर्चिक षटक राहिलं वेदांचं, परंतु शुभमची महत्वाची विकेट त्यांनी मिळवून दिली. 17 1 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये. धावा जरूर चांगले आलेत, परंतु विकेट महत्वाची होती. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर यतीश आहेत, परंतु नॉन स्ट्राईक एंडवर तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर ऋतिक शेलार. गोलंदाज रोहित ओव्हर द विकेटने यतीशसाठी पहिलाच बॉल फुल टच पायावर टाकलाय, ऑन साइडला पिकअप शॉट, बॉलला पुल केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार यतीश शेलारने षटकाराने केली. लेग स्टंपवर फुल टॉस होता, फ्लिक करून दिला, बॅकलिप थोडीशी ओपन केली, चांगला फटका. बॉल खूपच लांब पाठवले, त्याच्यासाठी क्रिकेट थोडंसं थांबले. सध्या तिथे प्रेक्षक वर्ग तो बॉल शोधण्यासाठी प्रयत्न करतात. मॅच बॉल शोधला गेले. तसा मी उल्लेख केला होता की शुभम शेलारची विकेट गेल्यानंतरच यतीश शेलार आक्रमण चढवत असतो. त्याची विकेट गेली आणि त्याने विकेट गेल्यानंतर यतीश शेलारने आक्रमण चढवायला सुरुवात केली. ओव्हर द विकेटने यतीश साठी ऑफस्टंपच्या बाहेर होता, कट लागली बॅटची, मागे बॉल चाललाय गली क्षेत्रामधून, थोडीशी लूज फिल्डिंग पाहायला मिळाली. धावबाची संधी जरूर होती, सिंगल येते. याची डोले संघ या ठिकाणी जोडला गेले. त्यांना विनंती असेल की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावर यायचे. खूप मोलाचं सहकार्य या चॅलेंज ग्रुपला ही स्पर्धा उभारण्यासाठी त्यांनी करून दिले. ग्रामपंचायत डोलेच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध करून दिले गेले. सचिनजी गुडविंदे त्यांचं देखील सहकार्य, त्यांचं खूप आभार. यावेळेस उडवलाय हवेत बॉल, उंची भरपूर आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेट. ऋतिक शेलार बाद. गोल्डन डकचा शिकार ठरलाय ऋतिक शेलार. करता आलं नाही ऋतिक शेलारला. गोल्डन डकची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 24 वर दुसरा झटका लागलाय. नवीन बॅटर दीपेश शेलार स्ट्राईक एंडवर. रोहित गोडविंदेचा बॉल दीपक साठी कट केलाय, स्टोकला चेक केलं, कव्हर मध्ये पुश केलंय, पुश करो खुश राहो. एक सिंगल आली ओव्हर थ्रो, तो दुसरी धाव नाहीये, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे यतीशने. त्याला देखील माहिती आहे आता 2 विकेट गेले, तिथून दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. इथूनच आक्रमण चढवायला सुरुवात करावी लागेल, तरच एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. बराचसा पाडा टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील वेदांत पाटील सारखा फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती. वाफाले एच्या विपक्षामध्ये तो सामना पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग केली आणि सामना जिंकला. रोहित गोडविंदे यतीश शेलारसाठी कमी गतीचा, थोडस बोट फिरवली, कटरचा वापर केला, टप्पा पडला तर थोडसा बाहेर बोलून घेत असताना हा बॉल डॉट बॅट हवेतून फिरली, टायमिंग साध्य करता आलं नाही यावेळेस यतीशला. पाच बॉल मध्ये 8 धावा खर्च केलेत, परंतु एक विकेट देखील रोहित गोडविंदेने या ओव्हर मध्ये मिळून दिली. स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये, फाईन क्षेत्र पूर्णपणे खाली ठेवले गेले. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यतीश साठी पुढे टाकला होता, हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवलाय, बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
बोलीची खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर किरण स्मृती सरस्वती खालीन टीम 31 वर 2 विकेट 15.50च्या सरासरीने धावा जमा केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये वेदांत पाटीलने 1 विकेट घेतली, 17 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहित गुडविंदेने 14 धावा खर्च केल्या, 2 षटकार पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये 1 विकेट आली. चांगली बॅटिंग यतीश शेलरच्या माध्यमातून 2 सिक्सर आलेत. 15 धावांचं आतापर्यंत योगदान त्याने दिले 7 बॉल फेस करत असताना. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी अश्विन पाटील वर दिली गेली आहे. धावा रोखावे लागतील. धावांचा वेग भरपूर आहे. कासवाच्या गतीने वेगाने धावा वाढतात. धावा रोखायच्या असतील तर यतीची विकेट महत्वाची असेल. तो हुकमी काय धावा बनवण्यासाठी त्याला ओळखलं जातो, जाणला जातो. अनुभव देखील त्याच्याकडे भरपूर आहे. स्ट्राईक वर दीपेश शेलार. जास्त वेळ खर्च करू नका, मॅच सुरू ठेवायची. बळाचा संघ 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे. 3:47 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली. तिसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केली होती परंतु बॅटची टॉप एज बॉल हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होता. कॅच सुटली आहे आणि त्याच्यानंतर स्ट्राईकला यतीश शेलार आपल्याला पाहायला मिळेल. जेल मागत पडू शकतो बडाचा टीमला, कारण कॅच पकडली असती तर यतीश शेलारला तुम्ही नॉन स्ट्राईक वर उभं केलं असतं. कॅच सुटल्यानंतर यतीशकडे स्ट्राईक आणि सिंगल देखील पूर्ण होते. धावफलक 32 वर जाऊन पोहोचेल. राईट हँड बॅटरसाठी राईट हँड ओव्हर द विकेटने अश्विन पाटील. पुलरलेनचा बॉल समोर लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. गॅप मधून बॉल जाईल. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी खणखणीत चौकार. अश्विन पाटील यतीश शेलारसाठी यावेळेस समोरच्या दिशेने हवेत बॉल कॅच. विकेट संपत आणि विकेटची चर्चा करत होतो आणि मिड ऑन मध्ये चांगला चिल यतीश शेलारची विकेट. कार्यक्रम जरूर करणार आहोत, परंतु सरस्वती खालिंग संघ जर जिंकला तर एच ढोले आणि धनेश इलेव्हन कुकसे यांच्यामध्येच ड्रॉ ओपन केला जाईल. कारण का सरस्वती खालिंगला ऑलरेडी आपण दुसऱ्या फेरीसाठी बाय दिले, त्यामुळे तो कार्यक्रम देखील लगेच होणार नाहीये. मॅच नंतरच करावा लागेल. ओव्हरचा शेवटचा बॉल 36 वर विकेट गेली. बॅटची अतलीकडे विकेट किपरच्या हातामध्ये चूक होताना पाहायला मिळाली. कॅच सुटली आणि चौथी सिंगल धाव पूर्ण झाली आहे. प्रयत्न चांगली केली विकेट किपरने. सिंगल येते शेवटच्या बॉलवर. ओव्हरची होईल
समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 विकेट धावफलक 37 वर जाऊन पोहोचले. अश्विन पाटीलने चांगलं कमबॅक केलं. 6 धावा देत असताना यतीशची विकेट या ओव्हरमध्ये मिळून दिली. पहिल्या 2 ओव्हरच्या तुलनेने जर आपण विचार केला तर जे आवश्यकता होती कमबॅक करून देणे ते करून दिले. लेग कटरचा मारा त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालं. विविधता दाखवली. 6 धावाच खर्च केल्या. तर शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडेल याकडे तर सर्वांच्याच नजरा असतील. पहिल्या 2 ओव्हर्स किरण स्मृती सरस्वती खालीन टीमच्या नावावर राहिल्या, परंतु त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली अश्विन पाटीलने. चौथ्या ओव्हरमध्ये तशा पद्धतीने गोलंदाजी होईल का? महत्वाच्या विकेट गेलेत. यतीश शेलार, शुभम शेलार, ऋतिक शेलारची विकेट गेली. येथून धावा रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. न थांबता न घाबरता प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशिबाला देखील झुकावं लागतं. हिमतीने क्रिकेट खेळावं लागतं. शून्यातून देखील तुम्ही विश्व निर्माण करू शकता. तुमच्याकडे हिंमत पाहिजे. आता हिमतीने बॅटिंग होईल, हिमतीने गोलंदाजी होईल. या स्लॉग ओव्हरमध्ये ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला शुभम शेलार, यावेळी स्लॉग इट ऑन सेटला स्लॉग स्वीप केलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आयवा झेल एका हातामध्ये षटकार ठोकलाय शुभम शेलारने. ज्युनियर शुभम शेलारचा हा धमाका. थँक्यू विजय. आयवा झेलसाठी 100 रुपये आहेत. यायचे प्रेक्षकांनी. काल देखील भरपूर आयवा झेल पकडली आणि प्रेक्षकांना देखील माहिती मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये भरपूर झेल जातात. तिथे त्यांनी गर्दी केली. कालच्या एका प्रेक्षकाने जी ढोल्याचा तो प्रेक्षक होता, ढोले टीमचा समर्थक होता, त्याने 4 झेल पकडले. आणि आता देखील काय जबरदस्त एका हातामध्ये तो झेल पकडलाय. राईट अँड ओव्हर द विकेटने शुभम साठी पुन्हा एकदा स्लॉग इट. बॉल हवेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, बॉल खाली. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 4 डाऊन. थँक्यू डी. आयवा झेल पकडलाय. नाव सांगायचंय आणि कुठून आलात? माझं नाव यश वाघे. मी डोल्यावरून आलोय. डोल्याचं ग्राउंड आहे. कलमोलीची स्पर्धा आहे आणि झेल तुम्ही आयवा पकडलाय. 100 रुपये मिळवलेत. काय करशील 100 रुपयाचं? काय नाही, गोलाच करणार. गोला खाणार आहे 100 रुपयाचा. हा, पोरा पण येत ना. कसे वाटते ही स्पर्धा? जसं आयोजन केले चॅलेंज ग्रुप कलंबोलीने. खूप छान. अजून पकडशील? किती दिवस राहशील? उद्या लास्ट दिवस आहे ना. उद्या पण राहशील? हा. कोणत्या टीमचा समर्थक आहेस? मितवा स्पोर्ट. गावाचं नाव? मितवा स्पोर्ट. डोहले. धन्यवाद. खूप सारे शुभेच्छा. यांना आपण देऊयात 100 रुपये चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून आयवा झेलसाठी. जाऊया मॅचकडे. काय जबरदस्त आयवा झेल होता. सीमारेषेच्या पलीकडे एका हातामध्ये त्याच्या गोला होता आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांनी झेल पकडला. आईचा गोला तो खाईल असं त्यांनी सांगितलं. आवश्यकता देखील आहे. गरमी खूप वाढली. एक षटकाराला बाबूच्या ओव्हरमध्ये. त्यानंतर त्यांनी विकेट घेतली. हेमंत आलेत. याच्याकडे देखील क्षमता आहे. मोठ्या फटक्यासाठी तो देखील जाणला जातो. वेस्टच्या बाहेर होता हेच सांगत असताना वैती सर वाईटच आहे. वैती सर वाईट बॉल. विकेट आल्यानंतर एक वाईट पाहायला मिळाला. बाबूचं षटक हेमंतसाठी. पुढचा बॉल डीप मध्ये केलाय. स्क्रिप्ट मध्ये उडवले. स्लॉट मध्ये होता. पाठवले फ्लॉट मध्ये. आयवा झेलसाठी गर्दी होते. कॅच पकडलीये पुन्हा एकदा डोले टीमच्या समर्थकाने. काय जबरदस्त झेल. एका हातामध्ये गोला होता आईचा आणि दुसऱ्या हातामध्ये तो झेल पकडलाय. या 100. बॅट कुठला जात असताना चांगला स्ट्रोक. पुढचा बॉल. आयबा जेलचे 100 रुपये दिले जातील. आपण यायचंय. हॅफ ट्रकर हुक करण्याचा प्रयत्न होता. बाउन्स अपटी दिली. व्हाईट बॉल. एका आयवा जेल ज्या
प्रेक्षकांनी पकडले ते आपल्यासोबत जोडले गेलेत. बाईट दिल्याशिवाय 100 मिळणार नाहीत. एका हातामध्ये आईसचा गोला होता, दुसऱ्या हातामध्ये एका हातामध्ये झेल पकडला. आयवा झेल 100 रुपये दिले जातील. काय करशील? गोला खाईन. गोलाच खाणार आहे. किती खाशील? पोरांना. पोरांना वाटशील. नाव काय आपलं? सायान. अजून अशा झेल पकडण्यासाठी तिथं उपस्थिती दाखवशील? हो. धन्यवाद. चला याला देखील देऊयात आपण 100 रुपयाचा कॅश प्राइज. विकेटचं पतन. हेमंतची विकेट आली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51 वर. या ओव्हरमध्ये 2 विकेट, 2 वाईट बॉल, 2 षटकार देखील पाहायला मिळालेत. खूप काही घडलं या ओव्हरमध्ये. 2 षटकार आले, 2 वाईट बॉल, 2 विकेट देखील मिळून दिलेत बाबूने. तो धावा चांगल्या जमा केलेत बॅटिंग करत असताना. किरण स्मृती सरस्वती खालीन टीमने हेमंत बाद झालेत. काल देखील भरपूर आयवा झेल पकडले, आज देखील 5-6 आयवा झेल पकडले. आणि आत्ताच आपण पाहिलं की 2 आयवा झेल एका हातामध्येच पकडले. एका हातामध्ये आईसचा तो गोला होता. आणि सर्व प्रेक्षक वर्ग, राजा, क्रिकेटच्या खेळाचा राजा कोण असेल तो प्रेक्षक वर्ग मात्र आईसच घ्यायला निघले. एक हात भारीच असतो, तो वापरता आला पाहिजे. जाऊया मॅच कडे. 5 विकेट गेले. टीमची धावसंख्या 51 वर. शेवटचे षटक, त्याचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 14 धावा खर्च केलेत नवीन बॅटर साहिल. यावेळेस ऑन साइडला पिकअप शॉट स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून उभा राहावं लागतं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आणि त्याच्यानंतर सरांचा इशारा आपण पाहिला. मुख्य सरांचा इशारा आपण पाहिला. सिद्दीकजी भावे सर आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. आईसचा गोला बनवण्यासाठी ज्या पद्धतीने त्या आईचा किस केला जातो ना, तसा शेवटच्या ओव्हरमध्ये बाबूचा किस केलाय. 24 धावा त्याने खर्च केल्या. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 61 धावा जमाले झालेत. 62चं लक्ष आहे. दुसऱ्या डावामध्ये या धावा कशा पूर्ण होतील मायक्रोफोनवर खरे परिवर्तन ऐकूयात गायकवाड सर यांना. धन्यवाद दीपक सुतार. 62 धावांचं लक्ष आहे. कळंबोळीचे जावई यतीश शेलार यांचा संघ. सन्मानित दीपक पालवी साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. एवन जोडी संकेत डोले, अक्षय पाटील साहेब यांना विनंती करतोय आपण दीपक पालवी यांना सन्मानित करूया. सन्मानित दीपकजी पालवी साहेब यांचा सन्मान चॅलेंज ग्रुप कळंबोळी आयोजित स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 सन्माननीय दीपकजी पालवी साहेब यांचा सन्मान होत आहे. मायेची शाल, प्रेमचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह संकेत ढोले, त्याचप्रमाणे अक्षय पाटील एवन जोडी यांच्या सौजन्यानं हा सन्मान त्यांना प्रदान केला जातोय. सन्माननीय अक्षय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची शाल दीपक पालवी यांच्या अंगावर, संकेत डोले यांच्याकडनं सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक फुलांचं गुच्छ. धन्यवाद दीपकजी पालवी साहेब. धन्यवाद एवन जोडी. या सामन्यातील विजेता संघ जर का सरस्वती खालिंग असेल तर त्यांना स्वाभाविकपणे त्यांच्या नावाची विचार केला जाणार नाही. मात्र जर वडाचापाडा संघाने विजय प्राप्त केला तर 3 चिठ्ठ्या पडतील. आगीकूच करणारे 3 संघ आहेत, त्यामध्ये एच.डी. डोहळे आहे, त्याच्यानंतर गणेश इलेव्हन कुकसे संघ आणि चालू असलेला सामना
सलामी जोडी आलेली आहे. वडाच्या पाड्या संघाकडनं सलामीचे फलंदाज वेदांत आणि अश्विननं मगाशी मला वाटतं मैदान गाजवला. वेदांतने गाजवला. गोलंदाज यतीश शेलार. त्यांच्या सौजन्यानं त्यांचे वडील हे खालिंगचे सरपंच आहेत, राजाराम दत्तात्रय शेलार. त्यांच्या वतीनं या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल देण्यात आलेली आहे. आणि खालिंग संघाकडनं कोणी जर का या ठिकाणी विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर एवन जोडी कडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यतीश शेलार सामोरा जातोय फलंदाज वेदांत. डावखऱ्या हाताचा फलंदाज आहे. जय गणेश वाफाळ्याच्या गोलंदाजीची समाचार घेतला गेला होता. छोटासा रनअप. अतिशय सुरेख प्रहार मिड विकेटच्या क्षेत्राकडे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. चांगला प्रारंभ आणि शुभारंभ वडाच्या पाडा संघाकडनं केलं जाते. पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केला गेलाय. दरम्यान यतीश शेलार यांचा पुढचा चेंडू समोर जातोय डावखुरा फलंदाज वेदांत. लक्ष आहे 62 धावांचं. फुलर लेन फुल टॉस चेंडू होता. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये धाडला गेला. 1 धाव. 5 धावा धावफलकावरती. उजव्या आणि डाव्या हातानं फलंदाजी करणारी जोडी आहे. स्वाभाविकपणे मैदानामध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला हलताना दिसत आहेत. पुढचा चेंडू विवेक शेलार संघात नाही आहेत आणि त्याचा परिणाम यावर्षी झालेलाही पाहायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू एक चेंडूच्या वेगात बदल केला होता. वेगानं धाव घेतली आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. धाव पूर्ण आहे की धाव बाद आहे हा निर्णय आमचे तिसरे पंच देतील. खूप सुरेख सुंदर अशा पद्धतीने पहिला चेंडू चौकार. त्याच्यानंतर एकेरी धाव आणि कमबॅक करणारा चेंडू होता. 15.50 सरासरीने या 62 धावा जोडायच्या 4 षटकांमध्ये. स्क्रीनच्या मागे एक गाडी उभी आहे. त्या गाडीची लाईट चालू आहे. प्लीज लाईट बंद करा. पांढरी गाडी उभी आहे. सन्माननीय विष्णुशेठ चंदे साहेब यांचा त्या ठिकाणी कटआउट आहे. यस, थँक्यू. तिसऱ्या पंचाने डोळ्यात तेल घालावं लागतंय. तिसरे पंच डोळ्यात तेल घालतायत आणि या ठिकाणी आमचा ऋतिक सुद्धा डोळ्यात तेल घालून उभा आहे. एक स्थिती पाहतोय आपण. फलंदाज आणि गोलंदाज एकाच लेवलला आहेत, मात्र वेगाने धाव करण्याचा प्रयत्न. पाहूया काय घडतंय. सॉफ्ट सिग्नल काय आहे? मला वाटतं कॅमेऱ्यामध्ये थोडी चला इथे अडचण झालेली आहे, त्यामुळे मैदानावरील पंचांचा निर्णय आपण अंतिम मानूया. लेगबाईच्या रूपामध्ये ही 1 धाव मिळाली. 6 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू समोर जाईल वेदांत. क्या बात आहे. जबरदस्त कमबॅक करणारी गोलंदाजी.
स्वतःवरती निराश झाला असेल वेदांत, कारण खरं पाहायला गेलो तर द्विधा मनस्थितीत खेळला. हा मोठा फटका खेळू का चेंडूला सन्मान करू आणि त्या नादामध्ये निर्धाव चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू धावफलकावरती धावा झळकल्यात 6. फुलटॉस चेंडू भिरकावून दिला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, षटकार. आणि वेदांची खेळी संपुष्टात येते. डीजे पल्वी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. गावामध्येच अंकल या नावाने ते फेमस आहेत. संतोषजी अंकल, आपण यायचं आहे, स्टेजवर विराजमान व्हायचंय. सचिन ठाकरे साहेब यांचे पार्टनर आहेत, मोठे उद्योजक आहेत. अरुण ठाकरे, सचिन ठाकरे यांचे पार्टनर सन्माननीय संतोष पालवी साहेब, संतोष अंकल. आडनाव बघा, गावात आपण पाहिलं तर पालवी आडनाव पाहायला मिळतोय. जेव्हा झाडाला नवा पाला फुटतो तेव्हा त्याला पालवी येणं म्हणतात. ही पालवी सृष्टीला गारवा देत असते, तसे पालवी आडनावाची माणसं गावाला गारवा देतात. म्हणजे जेवढे पालवी आहेत ते गावाला गारवा देणारे आहेत. एसीची गरज नसते अशा वेळेस. धावफलकावरती 12 धावा. रतिक शेलार आणि जिथे कमी तिथे आम्ही, आमचे दीपक सुतार गुणलेखकही बनतात. रतिक फलंदाज, नवा आलेला फलंदाज योगेश नॉन स्ट्राईकला स्ट्राईकवर आहे. दरम्यान ऋतिकचा चेंडू सामोरा जातोय फलंदाज अश्विन पाटील. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, षटकार. काय षटकार जोडला होता. चुकी केली तर चुकीला माफी नाही, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणारा चेंडू होता. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज ऋतिक, सामोरा जाईल अश्विन पाटील. आता मात्र आणखी एक ते तर्रार फटका जोडला जातोय. पुन्हा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो की काय. सलग दुसरा उत्तुंग षटकार बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. डाव्या यष्टीवर ठेवलात तर हाच प्रहार पाहायला मिळेल. जय गणेश वापळ्यासारख्या मातब्बर संघाला सुद्धा परास्त केलेला आहे. निश्चितच या खेळपट्टीवरती वाईड यॉर्कर चेंडू, फुलर लेन, उजव्या यष्टीच्या रोखाने टाकलेले चेंडू हे नेहमीच यशदायी पाहायला मिळतात. मात्र ही खेळपट्टी फलंदाजी दार्जिनी आहे. यास आणि ज्या चेंडूची गरज होती, अगदी बघा यष्टीरक्षक त्या ठिकाणी खून करता आहेत, तसाच चेंडू टाकला जातोय. 22च्या रूपात एक धाव. धावफलकाची धावा झळकतात 25.
एक गड्याच्या मोबदल्यात 25 धावा. आमचे नयन सिरोशे सुद्धा त्यांची धावपळ खूप आहे. व्यवस्थापन खूप सुरेख करतायत आणि मित्राचा संघ आहे फलंदाजी करणारा. हा तेव्हा जीव वर खाली आहे. पण संघ जबरदस्त कामगिरी करतो आहे त्यामुळे नयन पण खुश आहे. आणि पुढचा चेंडू सुरेख चेंडू, कारण पायांची हालचाल नव्हती. जर आज क्वालिफाईड झाला वडाचा पडा संघ तर करिश्मा धाब्यावरती नयन सुरेश यांच्याकडनं मेजवानी. मागाल तो मेनू आणि सांगाल तो पदार्थ तुमच्या ताटात असेल आणि होईल तो बिल आम्ही भरू. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी, एका पाठोपाठ एक चांगले चेंडू कमबॅक करतात. बघा बारी बारी सबकी बारी, कभी बल्लेबाज भारी तो कभी गेंदबाज भारी, लेकिन मैं कहूंगा स्वर्गीय किरण शेठ पाटिल स्मृति चषक 2026 सबसे भारी. चैलेंज ग्रुप उनके साथ है. निश्चितच एक सुंदर स्पर्धा. दरम्यान पुढचा चेंडू फुलर लेन चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्ह फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. काय वेगानं धाव घेतली जाते. एका धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. 26 धावा अजूनही आवश्यक धावगतीपर्यंत पोहोचले नाहीयेत, कारण 15.50 ची सरासरी पाहिजे. 26 12 चेंडू 36 धावेचं समीकरण आहे. म्हणजेच 18 धावा प्रति षटकामागे जोडावे लागणार आहेत. 12 चेंडू 36 धावा. गोलंदाज नाहीये. विवेक शेलार जेव्हा संघात असतात तेव्हा पहिलं षटक जवळजवळ प्रतिस्पर्धी संघ समजतो की हे षटक आमचं नाहीये, आम्हाला विकेट वाचवायचे आहेत. आणि नयनच्या चेहऱ्यावर स्माइल सुद्धा आहे. संध्याकाळी मात्र करिश्मा ढाब्यावर आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. कोणताही ढाबा सांगाल तो ढाबा. चला 12 चेंडू 36 धावेचं समीकरण आहे. एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज निखिल दळवी, म्हणजे खालिंग संघ जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी सुद्धा सज्ज आहे. एक दर्जेदार गोलंदाज निखिल दळवी यांची ही ओळख राहिलेली आहे. डावखुरा फलंदाज योगेश, ज्याच्या बॅट उंची अधिक. चेंडू खाली येतोय शुभम आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला जातोय. तंबूत परततोय योगेश डीजे. अत्यंत सुरेख साजरा झाला होता. एक चांगला विधीचं कार्य आम्हाला अनुभवायला मिळालं. त्या स्वतः मी अटेंड केलेलं होतं. हा परिसर आहे खऱ्या अर्थानं दुबई काय करतं, हाच परिसर दुबई बनला. आणि लक्षात घ्या, म्हणजे अगदी 5 महिन्यापूर्वी 8 महिन्यापूर्वी सोन्याचा भाव होतं 69,000. त्याच्यानंतर तो पोचला 73वर, 73वर तो 78 जम्प करत करत तो 91वर. आज 1,83,000चाही आकडा पार केला जाईल, म्हणजे जवळजवळ 2 लाखापर्यंत. आणि असं ऐकायला मिळतं की जागतिक स्थिती पाहून 5 लाखापर्यंत सोनं जाऊ शकतं. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच थेट एष्ट्यांचा वेध घेतला जातो. आणखी एक झटका फटका बसतोय. आणि हे लक्षात घ्या की सोनं म्हणजे माणसाने जेव्हा व्यवहाराला सुरुवात केली तेव्हा तो वस्तू विनिमय पद्धत वापरत होता.
परंतु त्यावेळेस सोनं मूल्यवान होतं. सोन्याचा वापर व्यवहारामध्ये केला जायचा. आज मानवी संस्कृतीचा आपण विचार केला तर जवळजवळ व्यवहाराच्या संस्कृतीला 5,500-6 हजार वर्ष पूर्ण होत आहे, तरी सुद्धा सोनंच तेवढं महत्वाचं आहे. हर्षलने जर षटकार मारला नयन सुरेश यांच्याकडनं, 3 चेंडूत 3 षटकार मारले तर 1,000 रुपये नयनकडनं आणि साहिलकडनं 500 रुपये, आणि तो आकडाही वाढेल. साहिलकडनं 1,000 रुपये हर्षलसाठी. स्पेशल मॅन आहे. दरम्यान पुढचा चेंडू स्ट्राईक वरती अश्विन आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू येईल. यतीशला स्वतः चेंडू अडवतील. फेकी करता आहेत. एकेरी धाव. बलगावती धावा झळकतायत. 27 धावा. विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे एवन जोडीकडनं. बॅटल आहे एवन जोडीमध्ये आणि नयन आणि साहिल मध्ये. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख सुंदर अशा पद्धतीने टाकलेली गोलंदाजी. एकेरी धाव. मगाशी म्हटलं होतं त्यांना नयनला खूप आनंद झाला होता की गोलंदाज नाही, मात्र विसरला होता निखिल दळवीला. एक अत्यंत सुरेख गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे आणि चेहरा मगाशी जे हास्य आहे ते हास्य तसंच आहे अजून. दरम्यान 2 धावा दिल्यात. 2 गडी बाद झालेले आहेत. एक रनआउटच्या स्वरूपात आणि एक झेल ह्या स्वरूपामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू खूपच सुंदर गोलंदाजी. काय यष्टी रक्षण आहे. जनार्दन चेलार यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजही त्याच्याची क्षमता आहे. खूप सुरेख. मागील अनेक वर्षे आपण पाहिलं तर जनार्दन चेलार, भूषण चेलार यष्टी रक्षणाची भूमिका पार पाडत असतात. निखिल दळवी यांचा शेवटचा चेंडू. धाव बलकावती धावा. रोख लागले. 28 धावा. पुन्हा एक सुंदर चेंडू. अशा पद्धतीने षटक समाप्ती होते. विजयासाठी इथून आपण पाहिलं तर 34 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागणार. किमान 5 षटकार आणि 1 चौकार. आता मात्र नयन सुरेश हे जरा नाराज असतील कारण मी तुम्हाला एवढी संधी दिली. तुम्ही सांगाल तेव्हा हॉटेलवर आणि मागाल तो मेनू अगदी तुमच्यासाठी आहे. तर या सुवर्ण संधीचा वडाच्या फलंदाजांनी लाभ घ्यायचा आहे. अजूनही जर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तर नयनकडनं हर्षलसाठी 10,000 रुपये. शेअर मार्केट गरम झालंय. नयन सुरोश यांचा संघ. आणि दुसरा संघ आहे तो एवन जोडी यांचा. यतीश शेलार जावई आहेत आणि असं म्हटलं जातं बायकोचा भाऊ आणि कापसापेक्षा मऊ. अख्खा गाव कापसापेक्षा मऊ आहे. दरम्यान पुढचा चेंडू बंटीसाठी. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू हवेत गेलेला वाटतं शुभम आहे त्या ठिकाणी. यस, आणि झेल पकडला जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रात आणखी एक धक्का दिला जातोय. दोन्ही कर्णधार यायचंय. दरम्यान नयन सुरेश यांच्याकडे पहिल्यांदा तो हसत होता. 10,000 वाचले म्हणून हसत होता. 5 चेंडू 34 धावेचं समीकरण आहे. चला मगाचे दोन्ही म्हणजे एस जी डोळे आणि धनेश इलेव्हन दोन्ही विजयी संघाचे कर्णधार इकडे यायचंय. प्रेम पाटील या. दरम्यान नवा फलंदाज बाबू. चलो ठेवा ना कॅमेरा. ऑन कॅमेरा आहे. एक चिठ्ठी उचलायची आहे. एक छोटू आहे. छोटू नाही अंकल आमचे संतोष पालवी. दरम्यान पुढचा चेंडू जिथंच लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू धाडण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आडवेपर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे. आणि या ठिकाणी धनेश संघ
हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल. म्हणजेच एस डी डोळे आणि स्वर्गीय किरण स्मृती खालिंग संघ. मोठा फटका, निश्चितच चेंडू जाईल सीमारेषा पार मिडविकेटच्या क्षेत्रात. आजच्या दिवसातला सगळ्यात लांब षटकार पाहायला मिळतोय. कुठं होतं परंतु एक लक्षात घ्या, दिवा विस्ताना मोठा होतो, असे मोठे फटके लागत असतात, पण विजयात त्याचं रूपांतर करणं अवघड आहे. चेंडू आलाय का? आलाय चेंडू आलाय, मॅच चेंडू आलेला आहे. नवा गोलंदाज मला वाटते सुधाकर शेलार यांचे चिरंजीव आहेत. दरम्यान एक चांगला फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होत आहेत. कावकोणाच्या क्षेत्रात षटकार. सांगाल तो हॉटेल आणि मागाल तो मेनू सज्ज होता. दरम्यान पुढचा चेंडू साहिल. सुरेख फटका जोडला गेलाय, षटकारांची हॅट्रिक. चुडूक त्यानंतर लगेचच विजयी संघ आणि त्याची डोळे या दोन संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. ही चौथी षटकारांची हॅट्रिक. पहिले निखिल भुते, संकेत डोले, मयूर आणि ही आपल्याला चौथी हॅट्रिक पाहायला मिळते. सकाळी साहिलने सुद्धा जाणीवपूर्वक हॅट्रिक पूर्ण केली नव्हती, त्याचं उद्दिष्ट वेगळं होतं, नाहीतर साहिलला ही संधी होती. एक चेंडू 15 धावेचं समीकरण आहे. साहिल सुधाकर शेलार. पुढचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र मिस टाइम फटका आहे. अशा पद्धतीनं स्पर्धेच्या बाहेर वडाचा पडा संघ पडेल. हार्डलक टफलक, चांगली कामगिरी केलीत वेदांत, प्रेम, अश्विन, योगेश, अजय,